नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. जर मी तुम्हाला म्हणाल की अशी एक कंपनी तुम्हाला डिग्री पण देईन, सॅलरी पण देईन आणि तुम्ही प्रोफेशनल IT सॉफ्टवेअर इंजिनियर पण असेल, तर तर तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम बेस्ट ऑपॉर्च्युनिटी, जॉब ऑपॉर्च्युनिटी ज्यामध्ये तुम्हाला डिग्री पण भेटणार आहे. ती बी अशी छोटी मोठी कंपनी नाही, विप्रो कडून एक जॉब अपडेट आलेले आहे सगळ्यात बेस्ट. तुम्हाला हे सगळं मी डिटेल सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ह्या प्रोग्रामचं नाव आहे मित्रांनो, स्कूल ऑफ IT इन्फ्रास्ट्रक्चर अँड मॅनेजमेंट 2024. तर मित्रांनो, यामध्ये आपण बघणार आहोत जॉब डिस्क्रिप्शन, हायरिंग वर्कफ्लो आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया या तीन गोष्टी बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, यामध्ये जॉब प्रोफाईल तुमचं राहणार आहे, जॉब फंक्शन राहणार आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्हाला कोर IT मध्ये काम मिळणार आहे आणि डिग्री पण तुम्हाला ह्या कंपनी थ्रू भेटणार आहे. तर यामध्ये तुमचा जो सॅलरी आहे फर्स्ट मंथ जो राहणार आहे तुम्हाला 12,400 ही इन हँड सॅलरी राहणार आहे तुमच्या. आणि त्यांनी मेन्शन बी केलेले आहे की फर्स्ट इयर तुम्हाला पेमेंट राहणार आहे 12,400 इन हँड तुम्हाला ये भेटणार आहे. आणि सेकंड इयरला तुम्हाला स्टायपन भेटणार आहे 15,400 आणि थर्ड इयरला तेच मिळणार आहे 17,553 आणि शेवटचं वर्ष फोर्थ इयरला भेटणार आहे 19,618 रुपये. तर वळूया डायरेक्ट जॉब डिस्क्रिप्शनकडे. तर मित्रांनो, या जो जॉब डिस्क्रिप्शनचा जो टायटल आहे स्कूल ऑफ IT इन्फ्रास्ट्रक्चर अँड मॅनेजमेंट, यालाच आपण SIM शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो. त्याच्यामध्ये स्पेशली ह्याच्यामध्ये डायरेक्टली त्यांनी म्हटलेलं आहे की लोकांनी डिप्लोमा केलेले आहे त्यांना बीटेक डिग्री या विप्रो कंपनीकडून मिळणार आहे. ती बी जी युनिव्हर्सिटी नाव त्यांनी दिलेलं आहे इन्स्टिट्यूट ऑफ इमेन्स, जी की युनिव्हर्सिटी आहे ये जे गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहे. या युनिव्हर्सिटीतून तुम्हाला डिग्री मिळणार आहे आणि जे बीटेक डिग्री आहे ये विप्रो स्पॉन्सर करते है. तर तुमचं काही कारणास्तव डिग्री कंप्लीट नाही झाली आहे, तुमचा डिप्लोमा झाला आहे, तर तुम्ही तुमच्यासाठी एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. तर याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे 10वी पास आणि 12वी पास पाहिजे. याच्यामध्ये काही क्रायटेरिया नाही. 10वी आणि 12वी मध्ये तुम्हाला 50% पेक्षा जास्त पाहिजे. तुम्हाला 35 जरी असाल तर तुम्ही इलिजिबल आहात. आणि डिप्लोमा मध्ये तुम्हाला 50% जास्त तुम्हाला मार्क पाहिजे, पर्सेंटेज पाहिजे, तरच तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहे. तर याच्यासाठी इयर ऑफ पासिंग बॅच आहे 2023, 24 आणि 25. जर तुम्ही 25 मध्ये पास आउट होणार तर पण तुम्ही अप्लाय करू शकता या जॉब साठी, विप्रो जॉब साठी. तर यामध्ये क्वालिफिकेशन त्यांनी लिहिलेलं आहे डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन यामध्ये तुम्ही कोणचंही केलेलं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता. मेन गोष्टीकडे वळूया. ह्यामध्ये क्रायटेरिया आहे. जर तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्ही तुमच्यासाठी वेल अँड गुड, तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. आणि तुम्हाला एक मेन गोष्ट सांगतो की जे जॉब डिस्क्रिप्शन जर तुम्ही अप्लाय करता मोस्टली 90% चान्सेस असतात की मुलांचा प्लेस होण्यासाठी. ठीक आहे. मोस्टली जे विप्रो हे कंडक्ट करते मोस्टली याचा इंटरव्ह्यू वगैरे इतकं हार्ड नसतं जे वेगळ्या जे प्रोफाईलसाठी हायरिंग करतात त्याचा जर कंपेअर केलं तर. तर मित्रांनो, यासाठी फर्स्ट क्रायटेरिया आहे तुमचा जो डिग्री आहे एज्युकेशन गॅप 3 वर्षापेक्षा जास्त नाही पाहिजे. 3 वर्षापेक्षा जास्त असलं तर तुम्ही अलाउड नाही आहे या जॉबसाठी. आणि तुमचा जो डिप्लोमा झालेला आहे तो फुल टाइम पाहिजे. असं नाही की तुम्ही कॉलेजला कधी गेलेले नाही बट तुम्हाला डिग्री भेटलाय, त्याला फुल टाइम कन्सिडर केला जात नाही. जर तुमचा डिग्री फुल टाइम असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता. आणि दुसरं गोष्ट आहे मेंडेटरी हॅव स्टडीड कोअर मॅथमॅटिक्स ॲज वन ऑफ सब्जेक्ट इन डिप्लोमा. तुमचा डिप्लोमामध्ये मॅथमॅटिक्स सब्जेक्ट हवाच पाहिजे. तुमच्या त्याच्याशिवाय हवाच पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्ही जर 10वी पण केलेली आहे, 12वी पण केली आणि डिप्लोमा पण केलाय, जर तुमचा 10वी आणि 12वी मध्ये काही गॅप असेल तो बी चालन, तुम्ही अप्लाय करू शकता. ही खूप चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे मॅक्झिमम 1 बॅकलॉग टिल असेसमेंट प्रोसेस. जर तुम्ही या जॉबला अप्लाय करताय तुमचा ऑलरेडी 3-4 बॅकलॉग असन, ते चालणार नाही. फक्त तुम्ही ज्या असेसमेंट प्रोसेस पर्यंत पोहोचला तर तुमचा एकच बॅकलॉग जर असन विषय तरच तुम्ही अलाउड होणार आहे पुढच्या प्रोसेससाठी. ठीक आहे. आणि पुढे बघूया, शुड बी अ इंडियन सिटीजन. जर तुम्ही इंडियन असाल तर जेव्हा फॉर्म भरता वेळेस ॲज अ इंडियन तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही भूतान
किंवा नेपाळ यांचे रेसिडेन्सी असाल तर तुम्हाला सर्टिफिकेट ऍड करावं लागेल. सिटिझनशिप सर्टिफिकेट त्यांना भेटतात जे भूतान आणि नेपाळ रेसिडेंट लोक आहे लोकलचे. तर तर वळूया शेवटचा कॅन्डिडेट हु हॅव पार्टिसिपेट इन सिलेक्शन प्रोसेस हेल्ड बाय विप्रो लास्ट 3 months आर नॉट एलिजिबल. जर तुम्ही याच्या अगोदर विप्रोमध्ये अप्लाय केलाय 2 मंथ 1 मंथ अगोदर एक महिन्या अगोदर 2 महिन्या अगोदर तर तुम्ही यासाठी एलिजिबल नाही. आणि तुम्ही आता जर अप्लाय केला तर पुढचे 3 महिने पण अप्लाय करू शकणार नाही या जॉबसाठी. तर यासाठी सगळ्यात मोठी हायलाइटेड गोष्ट त्यांनी केलेली कॅन्डिडेट शुड बी 18 years अबाव ॲट द टाइम ऑफ ऑनबोर्डिंग. तुमचं वय 18 पेक्षा जास्त पाहिजे तरच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. तर वळूया असेसमेंट राऊंड कडे. ह्यामध्ये 4 राऊंड होणार आहे. तर पहिली राहणार आहे ऑनलाईन असेसमेंट. याच्यामध्ये 80 मिनिटाची तुमची परीक्षा राहणार आहे आणि 4 सेक्शन राहणार आहे. त्यामध्ये व्हर्बल, अनालिटिक, क्वांटिटेटिव्ह अँड रिटन कम्युनिकेशन हे 4 सेक्शन असणार आहे. हे तुम्ही पार केलं तर सेकंड राऊंड बिझनेस डिस्कशन होणार आहे. त्याच्यानंतर HR डिस्कशन. तुम्ही हे क्रॅक केलं तर तुमचं शेवटचा राऊंड आहे प्री स्किलिंग ट्रेनिंग होणार आहे. आणि जर तुम्ही हे सगळे राऊंड जर कंप्लीट केले पार केले तर तुम्ही या जॉबसाठी इलिजिबल राहील. तुम्हाला ऑफर लेटर विप्रो कडून मिळणार आहे. तर सगळ्यात मेन गोष्ट मित्रांनो सर्व्हिस ॲग्रीमेंट. यामध्ये तुम्हाला 4 वर्षाचा ॲग्रीमेंट दिलेला आहे यांनी. तुम्हाला 4 वर्ष या कंपनीमध्ये राहावंच लागेल जर तुम्हाला बीटेक डिग्री हवी असेल तर. तर मित्रांनो टर्म्स अँड कंडिशन तुम्ही वाचून घ्या. हे बरंच काही आहे. तर याची लिंक मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. तुम्हाला याबद्दल काही पण डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काही नवीन घेऊन. धन्यवाद.